यस धनराज पहिलं शतक P1चं शतक फेकत असताना आपण पाहतोय धनराजला गोलंदाजी ट्रॅक वरती एक बॉल फेकलाय 4 धावा खर्च केलाय प्रसाद एक मूर्ती लहान आहे परंतु कीर्तिमान आहे अगदी चांगली फटकेबाजी पाहायला मिळेल या खेळाडूकडनं क्लास आहे अनुभव आहे स्किल आहे कौशल्य पूर्णरित्या वापर केला जाईल प्रसादच्या माध्यमातून 18 चेंडूंचा खेळ आहे पहिल्याच बॉल वरती 4 धावा काय घडणार या मॅच मध्ये कोण जिंकणार कोण हारणार सेकंड सेमी फायनल यावेळेस पुढचा बॉल होता वेग होता टप्पा घेतल्यानंतर बॉल जाऊन विसवतो एसटी रक्षकाच्या हाताखाली इथे मी तर म्हणेल 2 बॉल झालेत आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली 4 या आकड्यावरती धनराज गोलंदाजी ट्रॅक वरती मार खाल्ल्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी इथे पाहायला मिळते यावेळेस बाउन्स केलाय परंतु पटका बसलाय 2 क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतायत मार मार मिठीच मार बेकार गड्यान बॉल मिठीच मारली घरी नेऊ नको म्हणजे झाला नाही तर बॉल गवसतानी धन यावेळेस मी तर म्हणेल झेलचं पतन झालंय बॉल चांगला होता टॅप केलाय बॉलला वाईटच्या स्वरूपात फेकण्याचा प्रयत्न केला होता परंतु प्रसादने टॅप केला बॉल अगदी फर्स्ट स्लिपच्या डोक्यावरनं रवाना होता राहिला बराच काळ हवेत विकेटचं पतन झालंय प्रसाद बॅक टू डग आउट न्यू बॅटर मोहन एंटर होतोय प्रिज वरती डीजे थँक्यू डीजे मास्टर पहिला पूर्वार्ध 3 चेंडूंचा खेळ संपलाय पहिल्या बॉल वरती चौतरवाडीने आपली ताकद दाखवून दिली होती पुढच्या 2 बॉल वरती टीम आपण पाहतोय गणेगावना आपली ताकद दाखवून दिली म्हणजे कभी तेरी बारी तो कभी मेरी बारी बारी पे बारी सबकी बारी कभी तुम्हारी तो कभी हमारी यावेळेस मोहन पहिलाच बॉल फेस करत होता बॉल येतोय डॉट बॅट आणि बॉलचा इथे काही संपर्क येत नाहीये चौथा बॉल मित्र म्हणेल डॉट फेकलाय 4 चेंडू 4 धावा कमबॅकिंग गोलंदाजी जी गोलंदाजी करायची होती ती गोलंदाजी इथे केलाय मॅनेटरी पॉवर प्लेचं शतक अगदी कमी रनाचं फेकून दिलाय यावेळेस पटका सजवलाय इथे फर्स्ट सिलिपचे क्षेत्ररक्षक गुड फील्ड आतापर्यंत या सिलिपच्या क्षेत्ररक्षकाने मी तर म्हणेल 100% योगदान देऊन आपल्या संघासाठी धावा वाचवल्या आहेत यावेळेस 1 धावा लिया टीमची टोटल 5 बॉल 1 विकेट आणि 5 धाबा स्ट्राइक एंड वरती येतोय चौदरवाडीची रन मशीन अर्थातच दशरथ खेवारी गोलंदाजी ट्रॅक वरती धनराज काय करणार या बॉल वरती म्हटलं होतं रन मशीन आहे होम ग्राउंड आहे आल्या आल्या फेकून दिलाय यस मिकी माऊस साठी षटकार वरती धून वाजवली जाईल कॅमेरामॅन मिकी माऊस सुद्धा फोकस करत जावा प्लीज थँक्यू नाही मिकी माऊसचं 500 रुपये खपलं वाटतं हा मंडळी आभारी आहे राम राम बस मिकी माऊस थंडी जास्त वाढल्यामुळे थोडस 500 रुपये खल्लाच झाले वाटतं हा होळीच्या हुक्याने यस नौका गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय टीम गणेगावकडनं आयुष पहिलं शतक विचार करायला गेला तर सुरेखरित्या हाताळलं होता नेक्स्ट शतकामध्ये आयुष येतोय 6 चेंडूंचा खेळ दाखवण्यासाठी यावेळेस मोन स्ट्राइक एंड वरती आहे 6 चेंडूंचा खेळ संपलाय एका विकेटचं पतन 11 धावा धाव फलकावरती अजूनही 12 चेंडूंचा खेळ 30 ते 40 50 धावा टोकणं खूप गरजेचं आहे टीम चौदरवाडीला कारण की टीम समोर गणेगाव आहे यावेळेस मोहन फर्स्ट चेंजर फटका फेकून दिलाय बॉल होतोय फरार हा येतोय मिकी माऊस डान्स चौकार
थँक्यू एवढे मास्टर. डोरेमॉन, डोरेमॉन कुठं गायब झालाय? हा, ते साईडला काय आहे? तिकडे काय नाही, सगळं इकडंच आहे. पब्लिक गायब. डोरेमॉन गॅजेट वापरायला गेलाय. गेम बॉल आला इथे. टीमची टोटल साऊंड पोहोचली 15 या आकड्यावरती. नक्की 40 ते 45 धावा ठोकाव्या लागतील टीम सौदरवाडीला. समोर गणेगाव सारखी बलाढ्य टीम आहे, ज्या संघाने मी तर म्हणेल आपलं वर्चस्व या शृंखलेमध्ये गाजवलंय. आणि आज मात्र आयोजकांच्या टीम समोर खेळत असताना, लढत देत असताना पहिल्या शतकामध्ये खर्च केल्या होत्या 10 धावा, 11 धावा. आणि या शतकामध्ये पहिल्याच बॉल वरती आलाय चौकार. मोहन बस, नाही नाही, ते फोडून टिक, तोडून टिक, मोडून टिक, फेकून दे मोन्या. नाही काय झाला? बायकोची आठवण अलीकडे फोन बिन आला वयाला तर शिया काय लागतील. मोहन ये दादा घरी. यावेळेस मोहनच्या पारीचा अंत झालाय. हिट आउट आपण पाहतोय मोहनला. स्वतः स्टंप उडवतोय. स्माइल बेकार आहे येड्याची. त्याला माहित आहे घरी कोणतरी बघा तर फक्त एक स्माइल द्याव दे, नाही तर शिया काय लागतील. न्यू बॅटर चला टीम सौदरवाडी. यस, बॅटिंग लाईन वरती आपण पाहतोय. हा विके माऊस आई थोडीशी धून नक्कीच येईल. यस डीजे मास्टर. डोरेमॉन दादा इकडे ये. मिकी माऊस रडल बिडल एकटाच नाचून नाचून. यस, न्यू बॅटर किरणला पाहतोय आपण बॅटिंग स्टान्स वरती. पहिलेच 2 बॉल मस्त फेकलेत. यावेळेस किरण चुकी करतोय. एसटी रक्षक जिथे एकही धाव नव्हती तिथे बायच्या स्वरूपात मी तर म्हणेल 1 धाव मिळाली जाती. टीमची टोटल जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती. आला 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 डोरेमॉन. बस आता जोडी, आऱ्या नाऱ्याची जोडी. लोंबलाय फार डोरेमॉन. बेकार बेकार आहे, लोंबलाय. हा आतमध्ये या, आतमध्ये या, बाहेर या आपण ग्राउंडच्या. हा बस इथे कुस्ती खेळली तरी चालेल. तीन चेंडूंचा खेळ संपला. 16 धावा धाव फलकावरती. स्ट्राईक एंड वरती दशरथ आला, ज्याने एक षटकार लगावून आपल्या टीमचे धावा पुढे सरसावल्या होत्या. यावेळेस पुढचा बॉल सहजरित्या फेकून दिलाय दशरथने. काय घडतंय या बॉल वरती? षटकार आलाय. ठोक डीजे. आंबिवली प्रीमियर लीग ज्यावेळेस झाली होती त्यावेळेस मात्र आपले आयोजक आदरणीय मनोज दादा जाधव यांचा आयकॉन म्हणजेच विचार करायला गेलो फेवरेट खेळाडू कोण होता, तर तो खेळाडू आपण पाहतोय दशरथ केवारी. बकासूर, हा नाही बकासूरच आहे एक मान्यान. तो लागला तर बकासूर नाही तर उंदीर. पण यावेळेस टीम चौधरीसाठी बाहुबली बनून आपल्या मैदानामध्ये खेळत आहे. आंबिवली प्रीमियर लीग गाजवलेला खेळाडू पुन्हा पूल होता, पूल केलाय. यावेळेस मात्र थांबणार नाही. आलाय पुन्हा षटकार. नाचा. हॅलो अरुण मामा इकडे. अरुण मामा नक्कीच. दशरथ आतापर्यंत 3 बॉल खेळलाय
आणि तिन्ही बॉलवरती तडाखीबाजी फलंदाजी, 3 षटकार लगावलेत. म्हटलं गेलं तर दशरथने हॅट्रिक लगावले इथे. षटकार हॅट्रिक. नाही बॉलर घाबरला काय कैसाल बघून, काहीच भडकलाय. आला बॉल का षटकार, आला बॉल का षटकार. अरे वट निवडून निवडून दात चावून चावून गणे षटकार मारलात. अजूनही पुढचे काही बॉल आहेत दशरथच्या समोर, कशा प्रकारे फेस केले जातील. या वेळेस सुरेख फटका आहे. दशरथ ऑन फायर, ठोक डीजे मामा. बॉल 12 बॉल आणि 35 धाब्यांवरती. 2 गड्याच्या मोबदल्यात दशरथ ऑन फायर. नक्कीच किरणला दशरथला स्ट्राईक देणं खूप गरजेचं आहे. ज्या फलंदाजी आज बॅट लागल्या त्या फलंदाजाला स्ट्राईक देणं खूप गरजेचं आहे. काय घडणार या मॅच मध्ये, कोण जिंकणार कोण हारणार. दशरथ तर ऑन द फायर झालाय. आता मात्र किरणला इथे साजेदारीचा खेळ करावा लागेल. दशरथला आवर्जून स्ट्राईक देणं खूप गरजेचं आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज प्रमोद. खरंच किरणने समजदारी दाखवली. एक धाव तर घेतले, दुसऱ्या धावेचं कॉलिंग इथे होईल का, परंतु दशरथला माहिती आहे जितकी स्ट्राईक आपल्याकडे राहील तितकं मात्र आपल्या संघासाठी आपण स्कोर रचू शकतो. डिफेन्स जर करायचा असेल तर मोठा स्कोर रचावा लागेल. दशरथ आहे फलंदाजी ट्रॅक वरती, स्ट्राईक एंड वरती. एक बॉल फेकलाय प्रमोदने. एक धाव खर्च केले. टीमची टोटल जाऊन पोहोचले 36 या आकड्यावरती. शेवटचं शतक आहे, स्लोगरचं शतक, आणि मोठं शतक इथे केलं जाईल का दशरथच्या माध्यमातून. अरे बापरे, मिकी माऊस कडनं मोठी ऑफर. षटकार मारला तर 5 अंडा पाव दशरथ साठी. ले बेटा यावेळेस नाही, मिकी माऊसला उचलून आपटा जराचा. अंडा पावच्या मोहात गेला आणि विकेट गमावून बसला. थँक्यू डीजे मास्टर. न्यू बॅटर आपण पाहतोय, अनुभवाची शिजोरी. ज्या खेळाडूने काही काळामध्ये आपल्या गावासाठी खूप मेहनत घेतली होती आणि खूप सामने या संघाने या खेळाडूने विन करून दिले होते, तोच अनुभवाची शिजोरी. यस, अनंत आला बॅटिंग स्टान्सवरती. अनंताने जर प्रत्येक बॉलवरती षटकार लागला तर प्रत्येक षटकाराला आता गणेश मशे साहेबांकडनं 500, तिघांजणांकडनं, म्हणजे डिवाइड आहे ते पण. गणेश मसे, आदरणीय मनोज जाधव दादा, तसेच रमेश मराठे साहेब, असे एकूण तिघांकडनं रोख रोख बाई ठोक रोख मंदी प्रत्येक षटकार 500 रुपये. अनंता खेवारी रोख मध्ये आहेत, रोख मध्ये. एटीएम खाली होत आहे. आलाय 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 पण चौकार. यावेळेस चौकार येतोय. बुवा उर्फ बुवा. इकडे तिघांच्या पासण्या पासपूस झाल्या त्या 500 रुपयासाठी.
यावेळेस टीमचे टोटल जाऊन पोहोचले 41. जो स्कोर आहे तो आलाय प्रत्येक षटकाराला 500 रुपये. यावेळेस पुन्हा त्याच दिशेने, परंतु फिल्डर आहे तिथे, मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. बुवाई शेवटील तो 500 काय सोडील. यावेळेस फटका बसलाय. फर्स्ट स्लिप क्षेत्ररक्षक आहे, मिस फील्ड होता इथे. काय घडतंय. नाही नाही, बॉल तिकडे गेलाय, तो तो पुढे पुढे. नाही, नशीब बघला माग आहे. बॉल टिकून बाउंड्री लाईन काय चाललेलं. गणेगाव यावेळेस धावा मिळतील 2. शेवटचा चेंडू बाकी आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचले 43 वरती. एखादा मोठा प्रहार आला तर नक्कीच हा 2 धावा, सॉरी 44 वरती जाऊन पोहोचलाय. सर एखादा मोठा प्रहार आला षटकाराला तर अर्धशतक आणि आजच्या दिवसातील हाय स्कोर मी तर म्हणेल तर लागला जाईल की काय. यास फटका सजवलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे. नाही, मिकी माऊच्या पासण्या पासबूत झालेल्या. काय घडणार. झालं विकेट. दोन मिनिटं डीजे मास्टर. इथं जर विचार करायला गेला ना तर 18 बॉल आणि टोकल्यात 44 आणि विजयासाठी गरज आहे 18 बॉल आणि गणेगाव टीमला 45 धाव्यांची. चला टीम चौदरवाडी, आपण त्वरित फील्ड लावून घ्यायचे, वेळ स्पेंड करू नका. 18 बॉल आणि 45 धावा टीम गणेगावला मारायच्या आहेत. कोण जिंकणार कोण हारणार या मॅच मध्ये. थोडंसं आपण डीजे मास्टरलाही संधी देऊया आता. आणि इथे मिकी माऊस स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय विराजला. नॉन स्ट्राइक एंड वरती नितेश.
गोलंदाजी ट्रॅक वरती प्रसाद आहे. P1चं पहिलं शतक, मॅनॅन्ड्री पॉवर प्लेचं शतक फेकण्यासाठी सज्ज झालाय. कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. यावेळेस पूल होता, पूल केलाय नॉसमॅन लँड मध्ये. मिकी माऊस सांभाळ गड्या. आता हातपाय काड्या कुड्याने चाललाय डोंगरपाड्या. यावेळेस मी तर म्हणेल पहिल्याच बॉल वरती दाखवून दिलंय टीम गणेगावन्या, आम्हीही कमी नाहीये. नक्कीच षटकार हॅट्रिक साठी आदरणीय निखिलजी तिखंडे साहेबांकडनं तब्बल 500 रुपयाचा रोख कॅश लागलाय गणेगावच्या या फलंदाजांसाठी. 2 बॉल 2 चौकार 8 धावा. यावेळेस इथे विकेटचं पतन होता राहिलं. बॅटला ब्रश केलं होतं. सेकंड स्लिपचं क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तैनात होता. इथे मिळेल फक्त आणि फक्त डॉट बॉल. आगळं वेगळं बक्षीस इथे लावलं जात आहे. आदरणीय निखिल तिखंडे साहेब जर इथून केले तर त्यांना 500 रुपये रोख कॅश अक्षय तिखंडे साहेबांकडनं. यावेळेस आला होता कार्पेटच्या साह्यानं चेंडू फटकारला. क्षेत्ररक्षक आहे तिथे हिट केलाय परंतु फक्त बेल्स पेटल्यात. बाबा बाबा नको नको 500 रुपयासाठी 5,000 टाके पडतील. प्रमोद दादा थोडी शांती घे. षटकार मारल्यावर भेटतील 500 रुपये. यावेळेस आपण पाहतो एक धाव आली या टीमची. टोटल जाऊन पोहोचली 4 बॉल आणि 9 आकड्यावरती अजून 2 बॉल आहेत. कशा प्रकारे फेकली जातील प्रसादच्या माध्यमातून. मूर्ती लहान आहे परंतु कीर्तिमान आहे. 14 टीम साठी खरा कोहिनूर ठरलाय क्रिकेट या विश्वामध्ये टीम प्रसाद. फटका बसलाय. क्षेत्ररक्षक आहे इथे मात्र जज करतोय काय घडतंय या बॉल वरती. उत्साह जल्लोष नाद आणि मिकी माऊसचा होईल वाद. जरा थँक्यू डीजे मास्टर. न्यू बॅटर पाहतोय आपण आदू. नितीश पारीचा अंत झालाय. आदू न्यू बॅटर गेलाय. आदित्य शॉर्ट नाव इथे आमच्यापर्यंत पोहोचतायत. शेवटचा बॉल आहे. यावेळेस पंच आमच्याकडे बोलतायत गोलंदाजाला दंडित करतायत आउटसाइड द ऑफ स्टंप. यस इट इज द व्हाईट बॉल. व्हाईटच्या स्वरूपात धाव फलकात भर. टीमची टोटल जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. 45 धावा रोखायच्या होत्या. शेवटचा बॉल फेकत असताना प्रसाद गोलंदाजी ट्रॅक वरती आतापर्यंत तर 10 खर्च केले आहेत आणि या बॉल वरती कितपर्यंत धावा खर्च करेल किती रोकेल. यावेळेस दंडित केलंय गोलंदाजाला. नो बॉल हिट केलाय परंतु काय घडतंय एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय. फ्री हिट नक्की स्पॉन्सर. इथे 9+1 अशा 2 धावा म्हणजेच टीमची टोटल
जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. अजूनही गोलंदाजावरती प्रेशर आहे. एवढा मोठा धाब्यांचा डोंगर आहे तरी गोलंदाजावरती प्रेशर आहे आणि प्रेशराईज होऊन खेळतोय. थोडीशी खराब खेळी प्रसादच्या माध्यमातून. अगदी पहिले 4 बॉल सुरेख फेकले होते. मी तर म्हणेल पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठाले प्रहार काढले होत्या आणि त्यानंतर सलगचे 4 बॉल अगदी चांगल्यारीत्या हाताळले होते. अजूनही एक बॉल बाकी आहे. एक वाईट एक नो टाकलाय. आता मात्र कमबॅक केला. हे बॉल प्रसादला पहिलेच टाकणं होतं. पंच आमच्याकडे बोलत आहेत. शतक क्रमांक पहिलं संपुष्टात आलंय. टीमची टोटल जाऊन पोहोचली 12 या आकड्यावरती. 45 धावा लगवायच्या होत्या. अजूनही मी तर म्हणेल 12 बॉल आणि विजयासाठी गरज आहे 33 धाव्यांची. यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती मित्र म्हणेल दशरथ आलाय. पहिलाच बॉल आपल्या होम ग्राउंड वरती मात्र इन्फॉर्म झालाय दशरथ केवारे. नक्कीच खैस आहे पण खैसाने वाट लायली सगळे. होम ग्राउंड नक्की होम ग्राउंड लाज राखली का काहीतरी काढी लिंबू. रागबिग बांधू नका नाही तर मला फेकाल गड्या हो. यावेळेस एक धाव. दुसरा योकांचा तिकडून डुकर उठायला का काय. दशरथ गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. पहिला बॉल डॉट. दुसऱ्या बॉल वरती फक्त आणि फक्त मिळेल एक धाव. टीमची टोटल जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. 45चं टार्गेट फेस करत असताना आपण पाहतोय गणेगाव टीम बॅटिंग स्टान्स वरती. विराज यावेळेस पुढचा बॉल फलंदाजाला समजत नाहीये बॉल कशा प्रकारे येतोय आणि कशा प्रकारे यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. हा सुद्धा बॉल मित्र म्हणेल डॉट आलाय. 3 बॉलचा खेळ संपलाय. 13 धावा फलकावरती. अजून जर 3 बॉल दशरथने कमबॅक केलं तर नक्कीच टीम चौदरवाडीची विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन टेपेल. काय घडणार या मॅच मध्ये सर्व प्रेक्षकांच्या नजरा दोन्ही टीमचे पाठी राख्या मैदानाकडे रोक ठोक पाहत आहेत. यावेळेस पंचांकडे अपील. पंच मात्र अपील पेटाळत आहेत. इथे मिळेल लेग बिफोरच्या साह्यात एक धाव. आयोजक खुश आहेत तसं इकडून आणि तिकडून भाव. आम्ही फक्त बँड वाजवणार. नाचणार वराडे दुसरंच आणि मटण खाऊन जाणार आहे तिसरं. यावेळेस स्ट्राईक एंड वरती येतोय आदित्य. एक आयटेड फलंदाज आहे. काय घडणार या फलंदाजाकडनं येईल का. यावेळेस मात्र टॅप केला. क्षेत्ररक्षक आहे दूरवरून तिथे येतोय. उचलपेक होणार. तिथवर फक्त आणि फक्त एक धाव. टीमची टोटल जाऊन पोहोचती या 15 या आकड्यावरती. थेंबे थेंबे तले साचून जमणार नाहीये. जर विजय मिळवायचा असेल तर मोठमोठाले फटके अगदी षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करावी लागेल गणेगाव टीमला. स्कोर 15 झालाय दादा. अजूनही 30 धावांची गरज आहे. नाही या काय बस हनग सगळे पहिले भारी लागला तर लय भारी नाही तर चल घरी. वाईट +1 नाही नाही नशीब रन जास्त आया नाहीत मग काक्यात कळसा आणि गावाला वळसा. मजा आले त्यांना वाटतं. दशरथ केवारी थोडीशी खराब गोलंदाजी यावेळेस
मी तर म्हणेल की पहिला बॉल डॉट होता, दुसऱ्या बॉलवरती एक धाव, तिसरा बॉल डॉट, नंतर वाईट नाही लेग किपरच्या साह्यात एक धाव घेतली होती. यावेळेस पुन्हा लाऊड अपील झाली होती, परंतु पंच पुन्हा अपील पेटाळतायत. लेग बायच्या स्वरूपात ही धाव मिळेल आणि शतक क्रमांक दुसरं संपलाय. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. टीमची टोटल जाऊन पोहोचली अवघ्या 17 या आकड्यावरती. आता मात्र विजय 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. आता मात्र विजयासाठी गरज असेल 6 बॉल आणि टीम गणेगावला 27 धाब्यांची. एक या 2 बॉल डॉट काढावे लागेल टीम चौदरवाडीला आणि त्या गणेगाव टीमकडे सुद्धा ती खेळी आहे. षटकाराने चौकार लगावायची ताकद आहे आणि ती ताकद तिथे आजमावली जाईल. गोलंदाजी ट्रॅकवर मी तर म्हणेल करण येतोय. टीम चौदरवाडीचा हा नौका खेळाडू आहे. मागाशी मी बोललो होतो या खेळाडूकडे स्किल कौशल्य आहे, परंतु आता मात्र टीम समोर गणेगाव आहे. या गणेगाव टीमकडे पूर्णरित्या ताकद आहे, स्किल आहे, कौशल्य आहे. त्याचा वापर केला जाईल का? 6 बॉल आणि 27 धाब्यांची गरज. 27 धावा 6 बॉल. गोलंदाजी ट्रॅक वरती करण समोर आपण पाहतोय. यावेळेस इथं मात्र बॅटला ब्रश केलाय. पहिला झटका, पहिला बॉल आणि पहिला झटका दिला या करणे. हा झटका देणं खूप गरजेचं होतं. बॅटला ब्रश केल्यानंतर जाऊन धुंदाच्या हातामध्ये विसावलाय. नशीब धुंदाला आता बक्षीस नाही. थँक्यू टू द मास्टर. न्यू बॅटर इथे रवाना केला जातोय टीम गणेगावकडनं. किशोर आनंदा फुल डाऊट तुझ्या इकडे आयोजकांकडून. बॉल पकडून भेटत नाही, कसा आहे धरला तरी गवत नाही सांगणे. आज कसं काय? यावेळेस फटका पसलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली. दुसरा झटका. इथे बॅक टू बॅक 2 विकेटचं पतंग. करण कौतुक करावं तेवढं कमी आहे. डीजेला संधी. थँक्यू डीजे मास्टर. डावकुरे आताचा फलंदाज आहे प्रमोद. क्रिकेटमध्ये ज्याला डोकंदुखी म्हटलं जाते तो खेळाडू बॅटिंग स्टान्स वरती आहे प्रमोद. प्रमोदला आपण पाहतोय काय घडणार या मॅच मध्ये, कोण जिंकणार आणि कोण हारणार. 4 बॉल आणि 27 धाब्यांची गरज. क्षेत्ररक्षकांमध्ये परिवर्तन थोडंसं केलं जात आहे टीम चौदरवाडीकडनं. यावेळेस डॉट बॉल. आता मात्र पूर्णरित्या कमबॅक केलंय. मी तर म्हणेल टर्निंग पॉइंट जर या मॅचचा कुठे असेल तर तो असेल दशरथच्या गोलंदाजीवरती. अगदी या मॅच मधले हवा दशरथने काढून घेतली आणि जी उरली सुरलेली हवा आहे ती या करणने काढून घेतली. प्रसादने थोडंसं दडपण आणलं होतं, परंतु दडपणामधनं मुक्त केलं दशरथने. यावेळेस खोलात टाकला होता, खोदून काढण्याचा प्रयत्न. बॉल अगदी 38 सर्कलच्या आतमध्येच आपल्याला पाहायला मिळतोय. एकही धाव घेतली नाहीये. 2 बॉल आणि 27 धावांची गरज. टीम शेलू आपला कर्णधार इथे पाठवायचा आहे. तसेच त्यानंतर विन होईल तो संघ त्याचाही कर्णधार इथे यायचा आहे. फक्त एवढी मॅच होऊ दे. आपल्याला टॉच चिठ्ठ्या उडवायच्या आहेत. यावेळेस मी तर म्हणेल डॉट बॉल आलाय. नाही आहे पप्पू जांभरे बराच बारीक आहे, अजून चड्डी नाही घालतायत. इथे ग्राउंडच्या आजूबाजूला जर छोटा पोरगा कोणी असेल तर इकडे यायचं विनंती आहे. नाही छोट्या पोरग्याची गरज काय आहे. इथे टीम सौदरवाडी विन ठरली. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन, हारलेल्या संघाचे गोड गोड कौतुक. आणि नेक्स्ट मॅच थोड्याच वेळात डिक्लेअर केली जाईल.
मॅन ऑफ द मॅचचा मानकरी जर कोण असेल ज्याने अफलातून फटकेबाजी केली, तब्बल 4 षटकार लगावल्या आणि गेम टर्निंग पॉईंट ज्याने केला तो दशरथ ठरला जातोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. दशरथला विनंती आहे आपण यायचे टॉस द बॉक्समध्ये मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे ती आपण घ्यायची.